डेव्हिड सर, तुम्ही आता माझ्या समोर जे उभे आहात ती व्यक्ती नाहीये जी मी तेव्हापासून लढत आलोय जेव्हापासून आरती जे आमच्या चाळीत होत्या. तुम्ही तीही व्यक्ती नाही आहात ज्यांच्यासोबत मी न्यायालयात लढलो. माझ्यासाठी आता तुम्ही फक्त मुंबई महानगरपालिकेचे जलपुरवठा विभागाचे अधिकारी आहात. आणि एका अधिकाऱ्याच्या नात्याने मी तुमच्याशी बोलत आहे. कोणीतरी षडयंत्र करून तळ्यातल्या पाण्यात विष मिसळलं होतं. आमच्या सर्व लोकांना आजारी पाडलं होतं आणि डॉक्टरांनी उपचारासाठी नकार दिला होता. कोर्टात केस जिंकल्यानंतरही डॉक्टर उपचार करत नाहीयेत. याच हॉस्पिटलमध्ये राहून यांच्यावर उपचार करावे. औषधांना जाळलं गेलं आणि आता म्हणतायत की औषधं बाहेरून आणा. भीमराव, आता हॉस्पिटलमधली औषधं संपली. आता बाहेरून औषधं विकत आणा तर इलाज होईल. एक तर आम्हाला औषधांचे पैसे द्या, नाहीतर डॉक्टरांना औषधं उपलब्ध करून द्या. बोला काय करायचंय. ज्याने हे केलं होतं नरोत्तम तो तर फरार आहे. मग मोबदला कोणत्या गोष्टीचा? पण जो फरार आहे त्याच्यासोबत तुम्ही देखील सामील आहात, एका व्यक्तीच्या रूपातही आणि एका अधिकाऱ्याच्या रूपातही. आणि डेव्हिडजी, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपैकी आम्ही फक्त तुम्हाला ओळखतो. जर का तुम्हाला आमची मदत करायची नसेल तर आम्ही संबंधित अधिकाऱ्याशीच बोलतो. मग निघून जा. आम्ही पण इच्छाच आहोत. बघूया काय करता तुम्ही. डॉक्टर साहेब, आता खूप खोकला येत आहे. डोकं बी खूप दुखत आहे. आमचा उपचार केला नाही तर आम्ही मरून जाऊ. डॉक्टर साहेब, वाचवा, आम्हाला औषध द्या. खूप दुखत आहे डॉक्टर साहेब. चक्कर येत आहेत. सगळं फिरत फिरत दिसतंय. मरून जाऊ डॉक्टर साहेब, आम्हाला वाचवा. वाचवा मला. अहो, डोकं लय दुखायला लागलंय. औषध द्या की ओ. घ्या. सुरू झालं. आता इथून यांची तब्येत हळूहळू बिघडेल आणि शेवटी सगळेच्या सगळे मरतील. हो जिजाबाई, जाऊन चौकशी कर. भीम आणि ज्यांच्या सोबत तो गेलाय त्यांनी औषधांच्या पैशांची जुळवाजुळव केली का नाही. लवकर जा. अरे, तुम्ही अजून गेलो नाही. अजून इथे उभे का? चला ओरडा, किंचाळा. तुम्ही इथे लोटांगण घाला आणि हॉस्पिटलमध्ये तुमचा उपचार व्हायला उशीर होईल. ऐका, तिथं दवाखान्यात सगळ्यांची तब्येत खूप बिघडत चालली आहे. काय? डॉक्टरने सांगितलंय की आताच उपचार नाही झाला तर एक एक करून सर्व मरून जातील. हे तर किती वाईट होईल. भीमराव, आता तर भरपाई मिळणारच नाही. मग हा विचार कर की औषधाचे पैसे कुठून आणशील. आता काय पर्याय आहे बोल. भीम, आता काय करणार तू? काकू, आधी चाळीत जाऊया. तिथे जाऊन मी सगळ्यांना सांगेन की काय करायचंय. या. जिजाबाई, तू दवाखान्यात जा. बाकीच्या लोकांची काळजी घे. चल, जा लवकर. काही आयडिया आहे की हा भीमराव काय करायला गेला असेल? मोठे साहेब, हा भीमराव चाळीत गेलाय. काही ना काही तर नक्कीच विचार करेल हा. हे बघा,
आपण सर्वजण इथलं सामान घेऊन जाऊयात आणि महानगरपालिकेच्या प्रत्येक ऑफिस समोर ठेवूया आणि हात जोडून त्यांना सांगूया की आम्हाला औषधं द्या आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे हेच आहे. ठीक आहे? तुम्ही आपलं जे सामान आहे ते आपल्या घरातून घेऊन या. अरे भीमराव, हे सामान घेऊन काय करत आहेस? तुम्ही लोक शहर सोडून चाललाय हा? फक्त हेच आहे आमच्याकडं. हे घ्या आणि आम्हाला औषध द्या. भीमराव, एक गोष्ट सांग की आम्ही लगेच तुझं हे सामान उचलून बाहेर फेकून देऊ तेव्हा तुम्ही दोघं काय कराल? आम्ही इतके लढतो, भांडतो, केस खेळले, पण तरी आम्ही तुझी काही मदत नाही केली. तुला काय वाटले तुझे सामान बघून माझं हृदय पिळवटेल आणि मी तुझी मदत करीन? लोक तुला हुशार बोलतात, पण तू तर मूर्ख निघालास. चुकीचं समजताय तुम्ही. तुम्हाला काय वाटलं फक्त आम्हीच इथे आलोय सामान घेऊन? असं नाहीये. तर आमच्या जातीतले लोक आपापल्या वस्तू उचलून मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या ऑफिसांसमोर गेले आहेत. हे सामान ठेवून घ्या, पण आम्हाला औषध द्या. तुम्ही हे सगळं सामान घ्या, पण आम्हाला औषध द्या. माझ्याकडे याच्याशिवाय काहीच नाहीये. हे ठेवून घ्या आणि आम्हाला औषध द्या. खूप साऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांसमोर आतापर्यंत त्यांनी आपलं सामान ठेवलं असेल व औषध आणि भरपाईची मागणी केली असेल. तुम्ही हे सामान ठेवून घ्या, पण आम्हाला औषध द्या. साहेब, हे सगळं सामान घ्या आणि आम्हासनी औषध द्या. हे सगळं सामान घ्या आणि औषध द्या आम्हाला. हे सामान ठेवून घ्या साहेब. आम्हाला औषध द्या साहेब. आम्हाला औषध द्या साहेब. आम्हाला औषध द्या. हे जे तुम्ही आमच्यासोबत केलंय त्या सर्व गोष्टी आतापर्यंत मुंबईभर पसरल्या असतील आणि गोष्टी पसरण्याचा अर्थ तुम्हाला माहीतच असेल. त्या गोष्टीच्या मागचे कारण, त्या गोष्टीचे परिणाम सर्व माहीत होईल लोकांना. लक्षात ठेवा डेव्हिड सर, तुम्ही पूर्ण सिस्टीम नाही आहात, त्या सिस्टीमचा छोटासा हिस्सा आहात. कारण पूर्ण सिस्टीम तुमच्यासारखं भ्रष्ट नसू शकतं आणि असलंच तर इतक्या वर्षापासून सिस्टीम चाललं नसतं. ह्यासाठी आम्ही तर केलंय जे आम्हाला करायचं होतं. आता तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचंय. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत की नाही, आणि जर द्यायचे असेल तर मग आम्हाला औषधं उपलब्ध करून द्यायची आहेत की मग भरपाई म्हणून औषधांसाठी पैसे द्यायचे. आम्ही आता इस्पितळात जातोय. आम्ही समधी वाट बघू की तुमची शासन व्यवस्था काय निर्णय घेते आणि भविष्यासाठी आमच्या मनात शासनासाठी किती सन्मान वाचतो. मला हे काय बरोबर नाही वाटत. भीमराव आणि त्याची पलटण काही ना काहीतरी करणारच.
मोठे साहेब तुम्ही उगाच काळजी करताय. हे दोघे तर तसेही बडबोले आहेत. कायम काही ना काही बोलतच असतात, अति आत्मविश्वासाने भरलेले. आणि तुम्हाला काय वाटतं की यांनी सांगितलं म्हणून महानगरपालिकेचे अधिकारी एखादं कडक पाऊल उचलतील? आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता थोड्या वेळातच ही आनंदाची बातमी मिळेल की भीमच्या चाळीतील लोक मेली. या गोष्टीला आम्ही हलक्यात नाही घेऊ शकत. You're right. पण आपल्या बाजूने आपण काही कमी नाही ठेवलं पाहिजे. म्हणजे सांगतो, पण आता मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. काय झालं? काही जुळवाजुळव झाली पैशांची? जे करू शकत होतो ते सर्व केलं. तुमच्या सगळ्यांचे हिरो भीमराव आणि रमा कुठे? त्यांच्या तोंडून ऐकायचंय की आम्ही प्रयत्न केले परंतु काही झाले नाही. ते पहा सर, भीम आणि रमा पण आले. हा मग भीमराव बोला, काही व्यवस्था झाली पैसे आणि औषधांची? नाही. बस हेच तर फक्त ऐकायचं होतं सर. आणि भीमराव तू नीट ऐक आणि समजून घे. पैशांच्या अभावामुळे तुझ्या लोकांचा जीव निघून जाईल आणि तू काहीच करू शकणार नाही. भीमराव काय झालं? काही बोलणार का? तोंडात जीभच नाहीये. बोलणार काय सर? बोलायला काय उरलंच काय? अरे जा जा, सगळे जा. हॉस्पिटलमध्ये उपचार तर नाही होऊ शकला, कमीत कमी चाळीमध्ये जाऊन सुखाने मराल तरी. कोणी नाही मरणार. सगळ्यांचा उपचार होणार. पण डेव्हिड सर तुम्ही सांगितलं ना, उपचार करा. हे घे. तुम्ही सगळे इथं गंमत करत बसलाय. संपूर्ण मुंबई शहरातील महानगरपालिकेच्या ऑफिस मध्ये ओरड झाली. सगळ्यांनी आपल्या घरातील वस्तू जमा करून म्हणाले की आम्हाला औषधं द्या. आणि ही सर्व बदनामी तुमच्या सर्वांमुळे होत आहे. आणि डेव्हिड, तुम्ही तुमच्या लेवलवरती गोष्टी सांभाळायला हव्या होत्या, पण सर्व बिघडवलंत. जा उपचार करा सगळ्यांचा. काय बघताय? गॉड फॉर यू. उपचार चालू करा. डेव्हिड, सा या भागातील फौजदाराला भेटून एक संपूर्ण रिपोर्ट तयार कर. काय झालं होतं, कोण जबाबदार आहे, आणि जर त्या रिपोर्टशी आम्ही सहमत नाही झालो तर एक वेगळी तुझ्यावर चौकशी बसवली जाईल.
आणि उद्या सकाळपर्यंत मला तो रिपोर्ट हवाय. Damn it. आता हे सगळे धोक्यातून बाहेर आहे. थोड्या वेळात तुम्ही सर्वजण आपापल्या घरी जाऊ शकता. डॉक्टर साहेब, माहित नाही माझ्या सांगण्याने तुमच्यावर किती फरक पडेल, परिणाम होईल की नाही, पण यापुढं कधीही असं करू नका. कोणाला उपचाराची गरज असेल ना, त्याला उपचारापासून वंचित ठेवू नका. तुम्हाला जितका राग करायचा तेवढा करा, जितका दुःखार करायचा तेवढा करा, पण जेव्हा जीव वाचवण्याचा प्रश्न येतो ना, तेव्हा जातपात, शुभाशुभ, मतभेद समजा विसरून जा आणि सर्वात वर माणसाच्या जीवाला ठेवा. होत असेल तर करा. हेच निवेदन आहे तुम्हाला. मोठे साहेब, तुम्ही काळजी कशाला करताय? सगळं ठीक होईल. अरे कसलं काय ठीक होणार? उद्या सकाळपर्यंत काही करून त्या पाण्याच्या तलावाचे डिटेल रिपोर्ट मला सबमिट करायचे आहे. त्या तलावासाठी त्यांनी मलाच चिंतेत टाकलं आहे. सर, तुम्ही मला बोलवलं सर? कदाचित तुम्ही त्या नरोत्तमला पकडला असता तर हा सगळा त्रासच झाला नसता. काय लिहू रिपोर्ट मध्ये की नरोत्तम पळून गेला? माझं डोकं टेन्शन मुळे दुखायला लागलाय. समजत नाही की काय करू. कोणी औषध आणून द्या मला. मोठे साहेब, आमचा भाऊ लंडनहून काही औषधं घेऊन आला होता. खूप परिणामकारक आहेत. घेताच तुम्हाला आराम मिळेल. एक काम करूया, आम्ही स्वतः तुमच्यासाठी औषध आणतो. ऑफिसर, काय लिहू रिपोर्ट मध्ये? बोल फौजदार. सर, आपण एक काम करू शकतो. काय? आणि सर, याने साफी मारला जाईल आणि काठीही तुटणार नाही. हे तर आणखी चांगलं झालं. वंडरफुल. मोठे साहेब, तुमचं औषध. अरे, तुम्ही दोघे एवढे हसताय कशाला? तशी गोष्टच अशी आहे. आता तर मला समजले आहे की रिपोर्ट मध्ये काय लिहायचे. आणि आता तर माझं डोकंही दुखत नाहीये. आणि आता
या औषधाचीही काही गरज नाही. खूप चांगली गोष्ट आहे, पण जरा आम्हालाही सांगा की तुम्ही रिपोर्टमध्ये काय लिहिणार आहात. तुम्हाला तर नक्कीच सांगणार. रिपोर्टमध्ये हे लिहिणार की जे काही झालं ते प्रचंडदेवच्या सांगण्यावरून नरोत्तमने केले आणि नरोत्तम फरार आहे, म्हणून प्रचंडदेवला अटक करण्यात आली आहे.